एका 15 वर्षाच्या मुलाने 6 विद्यार्थ्यांवर चाकूने हमला केलाय. त्यात 6 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी हे भारतातील होते. प्रकरण आहे रशियातील स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधलं. 15 वर्षाच्या अल्पवयीन गुन्हेगाराने, जो की निओ नाझिझम या ग्रुपचा तो सदस्य आहे आणि हा निओ नाझिझम जो काही ग्रुप आहे तो रशियाच्या सुप्रीम कोर्टाने 2011 मध्येच बॅन केलाय, त्याला एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन संबोधित करताना. त्यामुळे त्या ग्रुपचा हा असल्याचं तिथली लोकल मीडियाने रिपोर्ट केलंय आणि याने भारताच्या 4 विद्यार्थ्यांना जखमी केलंय. त्यातील एक विद्यार्थी हा गंभीर जखमी झालाय. रशियामधील इंडियन एम्बॅसी जी आहे त्यांनी देखील ट्विट करून याची माहिती दिली आहे. यानंतर रशियन गव्हर्नमेंट आहे या सगळ्या प्रकरणाची त्यांनी माहिती घेतली आहे आणि उच्चस्तरीय चौकशी या सगळ्या संदर्भामध्ये सुरू आहे. पण आणखी एक माहिती समोर येते आहे की हा जो 15 वर्षाचा अल्पवयीन गुन्हेगार आहे यांनी आणखी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना देखील तिथे जखमी केलेला आहे. त्यांच्यावर देखील चाकूने हमला केलाय आणि या सगळ्यांमध्ये तो स्वतः देखील जखमी असल्याची माहिती समोर येते. तिथे त्या युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये हा अल्पवयीन गुन्हेगार गेला आणि तिथे जाऊन याने कट्टरतावादी घोषणाबाजी केली आणि एका विद्यार्थ्याच्या रक्ताने काही चिन्ह देखील कट्टरतावादाची तिथे काढली रूमच्या बाहेर. ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलेलं आहे की रशियामध्ये जे भारतीय विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहेत, हा जो चाकू हल्ला झालाय याची चौकशी करावी आणि भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितता तिथे मिळायला हवी याची काळजी घ्यावी, अशा आशयाचं पत्र त्यांनी पंतप्रधान मोदींना दिलंय. या संदर्भात काय अपडेट्स असतील ते पाहणारच आहोत.